नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. सुसज्ज स्मशानभूमीसाठी कोपरेकरांनी केला पालिका प्रशासनाचा निषेध. टोलमुक्त आश्वासनांचं काय झालं? मनसेचा शिवसेनेला भाजपाला सवाल. आणि डोळ्यात अश्रू आणत नाही आम्ही, श्रद्धा दाखवत नाही, माजी खासदारांचा आभाडा नाटवला. गेली जवळपास 5 दशक कोपरेकरांना एकच हक्काची स्मशानभूमी होती, परंतु ती देखील एका खाजगी ट्रस्टच्या ताब्यात देण्याचं कटकारस्थान सध्या कोपरेमध्ये शिजत असल्यानं कोपरेकर त्रस्त झालेत. शासनाचा कोट्यावधींचा निधी वापरून स्मशानाच्या जागेतील एका भागात 3 मजली इमारत बांधण्याचा घाट घातल्याचा निषेध करत आज मोठ्या संख्येनं कोपरेकर रस्त्यावर उतरले आणि एका मोठ्या जनजागर रॅलीचं आयोजन झालं. आयोजित केलेल्या या जनजागर रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं स्थानिक स्त्री पुरुष सामील झाले होते. ठाणे पूर्व भागातील जवळपास 15,000 लोकवस्ती असून त्यांना एकच सर्वधर्मीय स्मशानभूमी उपलब्ध आहे. या स्मशानभूमीचा वापर ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा, कोपरी कॉलनी, कोपरी गाव तसंच आनंदनगर आणि थेट मेंटल हॉस्पिटलपर्यंतच्या भागातील नागरिक करतात. स्थानिक समाजसेवक विष्णू ठाणेकर यांनी ही आपली खाजगी जमीन लोकहित लक्षात घेऊन पालिकेच्या ताब्यात दिली होती, जेणेकरून तिथे एक सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात यावी. परंतु गेली 50 वर्ष अस्तित्वात असलेल्या या स्मशानभूमीचा ताबा एका खाजगी ट्रस्टनं घेऊन ठेवला होता, ज्यामुळे नागरिकांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागत होतं. पालिकेच्या ताब्यात असलेल्या या स्मशानभूमीमध्ये शवजाळ जाळण्यासाठी लाकडं मोफत मिळत असून इथे मात्र 1000 रुपये वसूल केले जातात. त्या व्यतिरिक्त तिथे लहान मुलांसाठीची एकमेव दफनभूमी असल्यानं या स्मशानभूमीला महत्त्व प्राप्त झाले. विजेवर दहन करण्याची कोणतीही सुविधा इथे नसल्यानं मोठ्या प्रमाणावर लाकडं वापरली जातात. परंतु गेल्या काही वर्षात एका विशिष्ट समाजाच्या ताब्यात असलेल्या या ट्रस्टनं पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संधान बांधून तब्बल 12.5 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. तळ अधिक 3 मजल्यांचं इमारत बांधण्याचा घाट घातलाय. सदरची इमारत ही प्रार्थनास्थळच देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं, परंतु ती केवळ एक दिशाभूल आहे असंच दिसतंय. याचा येथील स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला असून जवाहर बाग आणि वागळे स्ट्रीट स्मशानभूमीसारखेच सुसज्ज ती अद्ययावत अशी स्मशानभूमी इथे उभारावी अशी मागणी करण्यात आली आहे. कोणत्याही ट्रस्टला ती न देता पालिकेनं सदरची जागा स्वतःच्या ताब्यात घेऊन नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सततचा पत्रव्यवहार करून देखील कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं आज अखेर कोपरेकर रस्त्यावर उतरले. आजच्या या आयोजित केलेल्या जनजागर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता. दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये देखील आपल्या रास्त मागणीसाठी हे नागरिक रस्त्यावर उतरले होते. आपल्या हक्काची सुसज्ज स्मशानभूमी सर्व नागरिकांनी बोलून दाखवली. टोल दरवाढी विरोधात मनसेनं पुकारलेल्या उपोषणानंतर 4चाकी वाहनांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच टोल नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदनगर टोलनाक्यावर जनजागृती केली. यावेळेला येणाऱ्या प्रत्येक 3 4चाकी वाहनांना उपमुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ दाखवून टोल भरू नका असं आवाहन केलं जात होतं, परंतु त्याच वेळेस पोलिसांनी जनजागृती करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. आमची काय चूक असा सवाल करत मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या या भूमिकेला विरोध सुद्धा केला, मात्र तरीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मागील काही दिवसांपासून ठाण्यासह राज्यात टोल दरवाढीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. सुरुवातीला टोल नाक्यावर आंदोलन, त्यानंतर शहरातील चौकाचौकात आंदोलन, नंतर गांधीगिरीच्या मार्गानं आंदोलन आणि 4 दिवसांचं उपोषण अशी गांधीगिरी मार्गानं मनसेनं ठाण्यात टोल दरवाढी विरोधात आंदोलन उभं केलं. रविवारी राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि हे आंदोलन मागे घेण्यास सांगितलं. त्यानंतर मुंबईत सोमवारी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत दुचाकी, 3चाकी आणि 4चाकी वाहनांना टोलमुक्ती द्या, अन्यथा टोल नाके जाळू असा इशारा दिलाय. तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4चाकी वाहनांना केव्हाच टोल माफी झाल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत नाही तोच मनसेच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी आनंदनगर टोलनाका गाठला. यावेळेला अविनाश जाधव यांच्यासह इतर अध्यक्ष रवी मोरे, उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे इत्यादींसह इतर पदाधिकाऱ्यांनी इथे येऊन येणाऱ्या वाहन चालकांना उपमुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ दाखवून 4चाकी वाहनांना टोल माफी झाली असल्यानं टोल भरू नका अशी विनंती करण्यास सुरुवात केली, परंतु त्याला नवघर पोलिसांनी अटकाव केला. परंतु आम्ही कोणतंही आंदोलन करत नसून केवळ जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत आम्ही अटक होणार नसल्याची भूमिका जाधव यांनी घेतली. परंतु तरी देखील पोलिसांनी त्यांना अटकाव केला. उपमुख्यमंत्र्यांनी सांगूनही टोल नाक्यावर पैसे घेतले जात आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली.
टोल घेतला जाऊ नये असं असताना जबरदस्तीने टोल वसुली केली जात असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, परंतु तरी देखील पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय। सायबर गुन्हेगारांच्या एका टोळक्यानं पेमेंट गेटवे सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे बँक खाते हॅक करून वेगवेगळ्या बँक खात्यांमधून तब्बल 16,180 कोटींची उलाढाल केली आहे, तर 25 कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही फसवणूक बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, परंतु महाराष्ट्रातील ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उघड झाले। त्याच्या आधारे ठाणे सायबर विभागाने या प्रकरणी 6 ऑक्टोबर 2023 रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। या तक्रारीनुसार एप्रिल 2023 मध्ये कंपनीचे पेमेंट गेटवे खाते हॅक करून त्यातून 25 कोटी रुपये काढल्याचा आरोप आहे। या तपासात 16,180 कोटींची उलाढाल झाल्याचं उघड झालंय। ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाब ओगले यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय। दरम्यान ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीनंतर संजय सिंग, अमोल अंधाळे, अमन केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 409, 467, 468, 120B आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। यातील आरोपी जितेंद्र पांडे यांनी यापूर्वी 8 ते 10 वर्ष बँकांमध्ये रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर म्हणून काम केलंय। या प्रकरणात मोठं रॅकेट असण्याची शक्यता असून या टोळीनं भारतातील अनेक कंपन्या आणि लोकांना लक्ष्य केल्याची शक्यता वर्तवण्यात येते। शरद पवार साहेबांबरोबर आमच्या पण भावना आहेत, मात्र आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावलाय। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांनी जेव्हा राजीनामा दिला त्यावेळेला आम्हालाही अश्रू अनावर झाले होते। याची आठवण करून देतानाच सारखे अश्रू आणून जितेंद्र आव्हाड काही साध्य करतील असं वाटत नाही, अशी मिश्किल टिप्पणीही आनंद परांजपे यांनी केली आहे। माझ्याकडे पक्षानं ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या मागे राष्ट्रवादीची ताकद उभी करावी ही भूमिका असल्याचं स्पष्ट करत पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल ती मी घेईन, असं परांजपे म्हणाले। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटनेचं पद द्या अशी मागणी केली होती। हे सांगतानाच आता निवडणूक आयोगात लढाई सुरू झाली आहे। चिन्ह पक्षाबाबत जी भूमिका घ्यायची ती भूमिका निवडणूक आयोग घेईल, असं आनंद परांजपे यांनी सांगितलं। আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून पालिका आयुक्त अभिजित बांगर आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी मंदिराची पाहणी केली। मंदिराच्या जीर्णोद्धाराची प्रक्रिया, मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तसंच माती परीक्षण यांच्या माध्यमातून केली जाईल। त्याची जबाबदारी पालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल, असं या बैठकीत आयुक्त बांगर यांनी नमूद केलंय। श्री कोपिनेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे 4 फूट 3 इंच उंचीचे आणि 12 फुटी घेर असलेलं शिवलिंग आणि ठाणेकरांचं ग्रामदैवत असलेल्या कोपिनेश्वर मंदिर शिलाहार राजांच्या राजवटीच्या काळात इसवी सन 810 ते 1240 दरम्यान बांधलं गेलं। 1879 मध्ये वर्गणी गोळा करून मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला। त्यानंतर 1996 मध्ये या सभामंडपाचाही जीर्णोद्धार करण्यात आला। मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत आणि या मंदिर परिसरात भाजी मंडई आणि ठाण्याची मुख्य बाजारपेठ आहे, त्यामुळेच हा परिसर दाटीवाटीचा आणि गर्दीचा आहे।
या मंदिराचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर परिसराचं सुशोभीकरणाचा संकल्प केला असून याबाबतची पाहणी मंदिराच्या विश्वस्तांसोबत करण्याच्या सूचना त्यांनी पालिका आयुक्त बांगर आणि जिल्हाधिकारी शृंगारे यांना दिल्या होत्या। त्यानुसार मंदिराच्या विश्वस्तांसमवेत ही बैठक पार पडली। यावेळेला मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तसंच माती परीक्षण या कामाची जबाबदारी पालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल असं आयुक्तांनी सांगितलंय। तसंच मुख्य मंदिराचं डिझाईन, त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि मंदिराच्या नवीन गाभाऱ्याचा परिसर, मंदिराचा कळस, सभामंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणं तसंच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन बांगर यांनी दिलंय। मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील एका सुनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। कौटुंबिक वादातून या महिलेनं वृद्ध सासूशी गैरवर्तन केले। केवळ गैरवर्तनच नाही तर या महिलेनं सासूशी क्रूर वर्तन केलं आणि तिचे दोन्ही हात धरून तिला जमिनीवर ओढलं। तिचं हे कृत्य CCTVमध्ये कैद झालं असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ठाण्यातील कोपरी येथील सिद्धार्थनगर परिसरात घडली आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वृद्ध महिलेसोबत झालेल्या या गैरवर्तनाबाबत लोकही संतापलेत। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व घडताना एक महिला स्वयंपाकघरात उभी असलेली दिसते। ती हे सर्व पाहत असूनही कोणताही हस्तक्षेप त्यात करत नाहीये। युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, कापूरबावडी इथे काम करणारी कोमल ललित दयारामणी अशी त्या वृद्ध महिलेची ओळख पटली आहे। कोपरी पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही FIR नोंदवली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। टोल बंद करण्यासाठी मनसेनं आतापर्यंत अनेक आंदोलनं करून अधिकृत आणि अनधिकृत असे 67 टोल नाके बंद केले। शिवसेना भाजपानं त्यांच्या जाहीरनाम्यात टोल मुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। टोलवाढी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, त्यानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाही तर गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यांनी यावेळेला दिलाय। त्याबाबतची भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं। टोल दरवाढी विरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे मुलुंड टोल नाका इथे आमरण उपोषणाला बसले होते। रविवारी सकाळी राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जाधव यांच्यासह आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे। ठाकरे म्हणाले की शिवसेना भाजपाच्या जाहीरनाम्यात टोल नाके बंद करून असं आश्वासन दिलं होतं। 2014 आणि 2017ला सुद्धा त्यांनी हे सांगितलं, पण आम्हाला टोल नाक्याचं काय झालं हे विचारलं जातं। घोषणा करणाऱ्यांना कोणी प्रश्न विचारत नाही। MSRDCच्या मोपलवारांशी बोलणं झालं, 2002 मध्ये ॲग्रीमेंट झालं, त्यावर पैसे उचलल्याचं ते म्हणाले। राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर जाधव यांच्यासह ओळामेजोडा उपशहर प्रमुख पुष्कर विचारे यांनीही उपोषणाची सांगता केली। मनसेचे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे, आमदार राजू पाटील, रवींद्र मोरे यांच्यासह बहुसंख्येनं मनसैनिक यावेळेला उपस्थित होते। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, सुसज्ज स्मशानभूमीसाठी कोपरेकरांनी केला पालिका प्रशासनाचा निषेध। टोलमुक्त आश्वासनांचं काय झालं, मनसेचा शिवसेनेला भाजपाला सवाल। आणि डोळ्यात अश्रू आणत नाही आम्ही, श्रद्धा दाखवत नाही, माजी खासदारांचा आभाडा नाटवला। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103-1 आदर्श नगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141। आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com। तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।